इथून मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, हलक्या हाताने खेळून काढलेला फटका. तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू यायचे प्लीज. दीर्घ नक्कीच मंचावर तिथे आमंत्रित करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. टेनिस क्रिकेटचा पोलाड आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि त्यांचं आगमन इथे होत आहे मंचावर. पुढचा बॉल, तर राकेश प्रभू इथे मंचावर उपस्थित झाले, तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण बघू शकतो. राकेश प्रभूला स्क्रीनवर. एक टेनिस क्रिकेट मध्ये मोठं नाव ज्याने आता मात्र गाजवले गेलंय. लेदर क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट असो. तर थँक्यू सो मच राकेश प्रभू. पुढचा बॉल जाऊया मॅच मध्ये. भावेश मोरे जबरदस्त फटका. इथून मात्र खेळला गेला पॉइंटच्या दिशेने. चेंडूला डीप मध्ये फील्ड करेपर्यंत 2 धाव इथे सहज इथे मिळत आहेत. धावसंख्या 2 ने इथे वाढली जाईल, जाऊन पोहोचते 4 वर. तर 3 बॉल झालेत आणि 3 बॉल मध्ये धावसंख्या 4. पुढचा बॉल इथून मात्र फेअर डिलिव्हरी आपण बघू शकतो. गोलंदाजी मार्कवर सचिन अंबिरेला, एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. त्याचबरोबर नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे ओनर जितेश गोरख इथे आज झाले नाहीत, परंतु त्यांचा मॅचचा आनंद घेण्यासाठी त्यांचे बंधू राजेश गोरख इथे आलेले आहेत. ते त्यांना मी विनंती करतोय की राजू दादा यांना की त्यांनी मंचावरून स्थानपन्न व्हायचं आहे. नक्कीच तुमचं इथे मात्र स्वागत असेल आयोजकांकडनं. मंचावरून त्यांनी स्थान बनवायचं. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त फटका आर्यनच्या बॅट मधून. इथून मात्र 1 बॉस चेंडू निघून जाईल चौकारासाठी. जाऊया डीजे जवळ. तर एक षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. एक षटकानंतर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली गेल्या बिनबाद 9. तर आता मात्र तर आपण बघू शकतोय की तर इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकतोय नैतिक आरेकर. एक षटक इथे कंप्लीट झालाय. तर आपण बघू शकतो या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे ओनर जितेश गोरख यांचे बंधू राजेश गोरख इथे आलेले आहेत. तर नक्कीच त्यांचं इथे मात्र आगमन होते आणि त्यांना मंचावर येण्याची मी विनंती करतोय. कृपया मंचावरून त्यांनी स्थान पण व्हायचं आहे. तर नैतिक कार्यकर चला घाई करायचंय प्लीज. इतका वेळ घ्यायचा नाही. या एक षटका मागे खूप वेळ घेतलाय संघाने. प्लीज पंचांना सुद्धा विनंती असेल की घाई करायला लावायचं आहे. पुढचा बॉल यानंतर यस पंचांचा डिसिजन इथे येतोय. सोयर चेंडूचा वाईड बॉल.
धावसंख्येत 1 ने भर. तर राजेश गोरख यांना विनंती करतोय की मंचावर येऊन त्यांनी स्थानपन्न व्हायचंय. राजू भाऊ आपल्याला बघायला मिळते तर जितेश गोरख संघाचे ओनर आहेत, त्यांचे बंधू इथे आलेले आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम राजू दादा, थँक्यू सो मच, तुम्ही ते आलात. आपण बघू शकतोय मंचावर तर आतापर्यंत 1.1 चेंडूचा खेळ आपल्याला बघायला मिळत असताना नैतिक पहिला चेंडू मागे 2 धावा देतोय. अंडर 19 हा खेळाडू आपल्याला बघायला मिळत असताना नैतिक कार्यकर विश्वास मात्र इथे कर्णधाराने दाखवलं गेलाय. तर पहिल्या षटकात धावसंख्येला 9, इथून मात्र पहिल्याच बॉलवर 2 धावा मिळताना चला वेळ खूप घेतला गेला इथे. मराठा मी म्हणेन प्लीज घाई करायचंय. तर आर्यन यानंतरचा पुढचा बॉल, यानंतरचा जबरदस्त बॉल, नैतिक कार्यकर आपण बघू शकतो. अंडर 19 चा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय, जबरदस्त बॉलिंग करतोय. आतापर्यंतचा या मॅच मधून या टुर्नामेंट मध्ये दुसरा खेळाडू आपण बघू शकतो अंडर 19 चा जो गोलंदाजी करतोय. कालच्या दिवसाला काव्य आला होता, थोडासा महागडा ठरला, यावेळी आलाय नैतिक, चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. पुढचा बॉल, यावेळी सुद्धा जबरदस्त बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय नैतिक कार्यकर. अंडर 19 चा खेळाडू बघतोय, पंचांकडून येतो 22 चा इशारा. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्येतून ढकलली जाते 12 वर. तर आमची इथे मान्यवर आपण बघू शकतो या मंचावर. नक्कीच कॅमेरामॅन यांना विनंती करेन की आमचे जे मान्यवर इथे बसलेले आहेत त्यांना मात्र इथे साईड स्क्रीनवर दाखवायचं आहे. आपण बघू शकतो या राकेश प्रभूला, त्याचबरोबर नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे जे ओनर आहेत जितेश गोरख, त्यांचे बंधू राजेश गोरख इथे आलेले आहेत. त्यांना मात्र इथे साईड स्क्रीनवर दाखवायचं आहे आमचे मान्यवर. खूप सुंदर असं आयोजन नियोजन जे बघायला मिळत असताना या जीपीएलच्या पर्वात विराज अंबिरे व त्यांची संपूर्ण टीम यांच्या हस्ते हे सामन्याचं आयोजन आणि क्रिकेटचं महासंग्राम इथे आपल्याला बघायला मिळतोय. आजचा या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसरी मॅच आपण बघू शकतोय. नैतिक कडे वळूया. आतापर्यंत 4 बॉल हाताळले, 4 बॉल मध्ये मात्र धावा खर्च केल्या 2. जबरदस्त बॉलिंग नैतिकने केलाय. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची कडा लागलाय, चेंडू जातो यष्टीच्या मागून आणि यष्टीच्या मागून आपण बघू शकतोय केतन तामोरेला, एक उत्कृष्ट यष्टी रक्षक. शेवटचा बॉल, धावसंख्या 13 वर स्थिरावली गेलाय. जबरदस्त बॉलिंग नैतिकने केलाय. शेवटच्या बॉल साठी पुन्हा एकदा, यावेळी जबरदस्त फटका, यॉर्क लाईनचा चेंडू होता, खोदून काढलाय, चेंडू जातोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी. लॉंग ऑफला सीमा पार षटकार येतोय आर्यनच्या बॅट मधून. थँक्यू. जिथे आलेले आहेत कॅमेरामॅनला मी पुन्हा एकदा विनंती करतोय की कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॅमेरा वळवायचा आहे. आपण त्यांना सन्मानित करतोय. नितीन गोरख व किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे ओनर जितेश गोरख यांचे बंधू इथे आलेले आहेत. राजेश गोरख, त्यांना मात्र इथे सन्मानित केलं जात आहे आणि मी सन्मानितसाठी आमंत्रित करतोय मयूर पागदरे यांच्या शुभ हस्ते. इथे मात्र मायेची शाल परिधान केली जाते, त्याचबरोबर स्नेहाचा पुष्पगुच्छ त्यांना दिला जातोय. थँक्यू सो मच राजू दादा, तुम्ही ते आलात. त्याचबरोबर आपण पाहू शकतो एक नाव टेनिस क्रिकेट मध्ये त्यांनी गाजवलं गेलंय, राकेश प्रभू
इथे आपण मंचावर त्यांना पाहू शकतोय. नक्कीच घेवली गावचं त्याने नाव उंचावलं गेलं टेनिस क्रिकेटमध्ये. लेदर क्रिकेट असं आपण अनेक वर्ष राकेश प्रभूला बघितलंय आणि आता तो काय काम करतोय की स्वतः टीमला घेऊन पुढे चालतो आणि घेवली गावाच्या टीमला तो पुढे नेण्याचं काम करत असताना तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय तर मयूर पागदरे यांच्या हस्ते शुभ हस्ते त्यांना आपण मायेची शाल परिधान करतोय. राकेश प्रभू त्याचबरोबर स्नेहाचा पुष्प इथे दिला जातोय राकेश प्रभू यांना. थँक्यू सो मच राकेश दादा. तर यस पंचांकडून येतो बॉलचा इशारा कारण चूक काय झालाय तर 30 सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू बाहेर होते आणि फ्रीट इथे मात्र ऑन होतोय. आपण बघू शकतो भावेश मोरेला फ्रीट वर यॉर्क लाईनचा चेंडू इथे मात्र बघतो विनोद प्रभू अबो 40चा खेळाडू आहे आणि इथे मात्र पहिला बॉलवर नो बॉल 2+1 इथे धावा आल्या होत्या 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र पुढचा बॉल फ्रीडची संधी होती परंतु ब्लॉकल तिथे वापरला ब्रह्मास्त्र वापरलं क्रिकेट मधलं. चला घाई करायचंय प्लीज. इथे मात्र जबरदस्त फटका छोटा बॅट बडा धमाका इथून मात्र आर्यनच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा षटकार. मूर्ती लहान कीर्ती महान 7 बॉलला इथे मात्र सामोरे गेला 7 बॉल मध्ये 17 धावा. इथून मात्र विनोद प्रभू काय करेल. पुढचा बॉल विनोद प्रभू यांचा जबरदस्त बॉल तिथे बघायला मिळालाय. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचला विनोद प्रभू. इथून मात्र पुढे काय करतो यावेळी जबरदस्त फटका ग्लान्स केला चेंडूला परंतु क्षेत्ररक्षक खाली इथून मात्र चूक केलाय प्रथमेश मर्देने. झेल मात्र तिथे सोडलाय आणि संधी दिला आर्यनला. जबरदस्त बॅटिंग तो आतापर्यंत मैदानाच्या हातमध्ये बघायला मिळते आर्यन कडनं. त्याची मात्र इथे विकेट गमावून बसला प्रथमेश. धावसंख्या 31 आपण पाहू शकतोय. तर तिसरा षटक प्रगती पथावर धावसंख्या आतापर्यंत 31 वर जाऊन पोहोचलाय. शेवटचे 2 बॉल विनोद प्रभू इथून काय करेल 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल घेऊन येत आहे पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवली होती चेंडू एसटीच्या मागून फील्ड करेपर्यंत एक धाव तिथे सहज मिळते. येते 22ची धावा धावसंख्या देखणे पुन्हा वाढेल 32 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल तर दरम्यानच आपण बघू शकतो की मैदानाच्या बाहेर आपल्या घेवली गावातील पोलीस दलात कार्यरत असणारे आपल्या गावचा सुपुत्र माननीय श्री कल्पेशजी केनी इथे आलेले आहेत. तर प्लीज त्यांना मी विनंती करेल की त्यांनी मंचावरून स्थान पण व्हायचं आहे आणि आमच्या कॅमेरामॅनला सांगेल की नक्कीच कॅमेरा आमच्या मंचावर ओढवायचा आहे. कल्पेश केनी ते आलेले आहेत त्यांचं नक्कीच इथे स्वागत असेल. आपण बघू शकतो आपल्या घेवली गावातील सुपुत्र जे पोलीस दलात कार्यरत
तर शेवटचा बॉल इथे पूर्ण झाला आणि शेवटच्या बॉलमध्ये इथे घडलाय काय तर धावसंख्येत आले 3. षटक क्रमांक 3 इथे पूर्ण झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागले गेल्यात बिनबाद 35. काय जबरदस्त बॅटिंग या षटकात आपल्याला बघायला मिळाली. त्याचबरोबर त्यांचे बंधू थँक्यू डीजे पंकज किणी इथे मंचावर येत आहेत. तर नक्कीच आमच्या मान्यवरांचं इथे स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण बघू शकतोय आपल्या गावातील पोलीस दलात कार्यरत असणारे गावचे सुपुत्र माननीय श्री कल्पेशजी केनी इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत. त्याचबरोबर त्यांचे बंधू पंकज केनी त्यांचं सुद्धा स्वागत. तर थँक्यू सो मच मान्यवरांना आभार मानेन की आमच्या विनंतीला मान राखून तुम्ही इथे मंचावर उपस्थित झालेत. आपण बघू शकतो साईड स्क्रीनवर आपण बघतोय राजेश गोरख त्याचबरोबर कल्पेश केनीला बघू शकतोय. पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे गावचे सुपुत्र त्याचबरोबर त्यांच्या बाजूला आपण बघू शकतो एक महान क्रिकेटर राकेश प्रभूला आणि आमचे लाडके प्रेक्षक. आज सुपर संडेचा दिवस आणि या सुपर संडेच्या दिवसात आमचे लाडके प्रेक्षक भरभरून मैदानाच्या बाहेर या मॅचचा आनंद घेत असताना सर्व जमलेल्या क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं मी कॉमेंटेटर भाविन तामोरे जीबीएच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर आमची लाईव्ह प्रेक्षेपणच्या माध्यमातून युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील मी जीपीएल तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच. तर आपण बघू शकतात विश नेटवर्कची सुपर क्वालिटी आपण पाहिलं युट्यूब लाईव्हवर अनेक सामने आपण पाहिलेत आणि त्या सामन्यामध्ये जर विश नेटवर्कला आपण गेस केलं तर जबरदस्त क्वालिटी तो देतोय. जबरदस्त नेटवर्क त्यांचं आहे आपल्याला पाहायला मिळते. सुपर क्वालिटी एकदम स्पष्ट छायाचित्र ते टिपता येतं या टुर्नामेंटतील. 3 षटक पूर्ण झाले. 3 षटकानंतर धावसंख्या लागले गेले 35. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो स्क्रीनवर नैतिक कार्य करायला जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केला आतापर्यंत. पुढचा बॉल त्यानंतरचा चेंडू इथून मात्र फलंदाजाला समजला नाही. भावेश सलामीचा फलंदाज अजूनही दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. भावेश मात्र इथून वेळ घेतोय. 10 बॉल्स त्यांनी खेळलेत आणि 10 बॉल मध्ये धावसंख्या जी बनवली ती मात्र 11. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला मात्र इथे पकडला गेलाय. दरम्यानच येईल पंचांकडून नो बॉलचा इशारा. तर 1+1 2 धावी ते मिळतात. 1 धावी ते कंप्लीट केलाय. आता मात्र नैतिक कडून झालाय चूक. स्पर्धेत जर पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी तो करत होता आतापर्यंत. दरम्यान भावेशला मिळाला एक संधी. धावसंख्या 2 इथून वाढेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 37 वर. तिथे फ्रीट आणि फ्रीट मध्ये काय करेल प्लीज विनंती असेल खेळाडूंना की खूप वेळ या मॅच मध्ये घेतला जातोय प्रत्येक बॉल नंतर. तर तशा प्रकारचं वेळ घेऊ नका रिक्वेस्ट असेल. पुढचा बॉल व्हेरिएशन केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते आणि दरम्यानच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त बॅटिंग करत आहे आर्यन. आपण बघू शकतो एक उभरता सितारा अंडर 19 चा खेळाडू आहे. नक्कीच एक यंगस्टर आपल्याला बघायला मिळतो गिवली गावातून या जीपीएलच्या माध्यमातून. आपण नैतिकला पाहू शकतात आपण आर्यनला पाहू शकतात दिव्यांगला आपण पाहिलं गेलंय. चांगले यंगस्टर आपल्याला या मिळत आहेत या जीपीएलच्या माध्यमातून. इथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करला होता. बॅट आधीच फिरली गेली होती. नक्कीच एक नवीन चेहरा जो आपल्याला दिसतोय या जीपीएलच्या माध्यमातून आपल्या गिवली गावासाठी आर्यन पाटील. मला वाटते की संतोष पाटील यांचे सुपुत्र आहेत. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून खेळला जात आहे. टॉस साठी आले होते नाणेफेकी तिथे हारले परंतु चांगली बॅटिंग मात्र करत आहे यावेळी भावेशच्या बॅट मधून. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव तिथे कंप्लीट केला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु जबरदस्त थ्रो तिथे बघायला मिळालाय. एकच धाव्यांवर समाधान मानावं लागेल. स्कोरबोर्ड इथून मात्र 41 वर जाऊन पोहोचलाय. 66 धावांचं टार्गेट समोर ठेवलं असताना इथून मात्र नैतिक जबरदस्त गोलंदाजी करतोय.
पुढचा बॉल इथून मात्र खराब चेंडू, पंचांचा डिसिजन येईल वाईट चेंडूचा. धावसंख्या 1 ने भर पडली गेल्या 42 वर जाऊन पोहोचते. चौथं षटक प्रगतीपथावर आपण बघू शकतो. या पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा नैतिकला यावं लागेल. पुढचा बॉल घेऊन येतो, यानंतर जबरदस्त फटका, यावेळी चेंडू निघून जाईल. का हेलिकॉप्टर तिथे बघायला मिळाला आर्यनच्या बॅट मधून. छोटा पॅक, बडा धमाका. आर्यनसाठी नक्कीच टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. ज्या प्रकारे तो बॅटिंग करत आहे, वन हँड, तिथे मात्र आपली संघाची बाजू लढवत असताना आर्यन जबरदस्त स्ट्रोक. तर शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत महागडा ठरला गेलाय. नैतिक स्कोरबोर्ड 48 वर जाऊन पोहोचलाय. थँक्यू. तर आमचे स्क्वेअर लेग प्रेक्षकांना आपण बघू शकतो या लाईव्ह. जयेश केनी आहेत, दीपक केनी आपल्याला साईड स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर समोरील आमचे प्रेक्षक पश्चिम बंडाराडीचे प्रेक्षक निहार थोडेसे नाराज आहेत. चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी, परंतु अपयश मिळालं त्यांच्या संघाला. शेवटचा बॉल तर मात्र शिल्लक असेल. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचलाय. चौथं षटक प्रगतीपथावर. नैतिक इथून मात्र सज्ज होते. तरी इथून मात्र शेवटचा बॉल. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, मित. पुढचा बॉल इथून मात्र लॉंग ऑफच्या दिशेमध्ये जबरदस्त फटका आर्यनच्या बॅट मधून पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळते. चेंडू जातोय चौकारासाठी. तर षटक क्रमांक इथे 4 संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली गेली. 52 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात आणि अशा प्रकारचे संघाचं होतंय अर्धशतक पूर्ण. दरम्यानच ब्रेक थ्रू, आणि ब्रेक थ्रू मध्ये मी ओढतोय एक डीजे जवळ. साईड स्क्रीनवर बघू शकतो महिला कक्ष आणि आमचे बाल प्रेक्षक, चिमुकली नन्नी मुन्नी बाल प्रेक्षक आमचे परममित्र कृणाल तामोरे यांची सुपुत्रीला आपण पाहू शकतात या साईड स्क्रीनवर. आणि मॅचचा आनंद ते घेत आहेत या जीपीएलच्या माध्यमातून. त्यांची पत्नी सुद्धा तिथे आहेत आणि नक्कीच क्रेज इथे निर्माण झाले या जीपीएलचा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटक पूर्ण झालेत आणि 4 षटकानंतर धावसंख्या 52. भावेश मोरे मात्र इथे रिटायर्ड होताना आणि केवळ तांबोरे आता मात्र बघायला मिळतोय. नेहमीच त्याला आपण टोकपाड्याकरनं खेळताना बघितलंय, परंतु आता मात्र विरुद्ध आहे तो. आणि त्यांचे मित्र मला वाटते विक्रांत बर्दे, एकाच संघात त्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळलाय, परंतु आज एकमेकांच्या विरोधात. विक्रांत टू केवल. 4 षटक इथे कंप्लीट. धावसंख्या 52. पुढचा बॉल इथून मात्र जबरदस्त फटका. केवल
चेंडू जातोय वन बाउन्स चौकारासाठी. काय जबरदस्त स्ट्रोक इथे पहिलाच बॉलवर केवलकडनं बघायला मिळालाय. मी नेहमीच केवलला म्हणत आलो की छोटा पॅक बडा धमाका. आपण जीपीएल ला चांगली बॅटिंग करताना त्याला पाहिलंय आणि यंदाही तो तेच काम करतो. पहिलाच बॉलवर ठोकून दिला चौकार. धावसंख्या 56. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅट वेगाने फिरवली होती. बॅट आणि चेंडूचा खास कनेक्शन मात्र बघायला मिळाला नाहीये. चेंडूला फील्ड केलाय तोवर एक धाव सहज इथे मिळते. तर धावसंख्या 57 वर आपण जाऊन पोहोचले. नो लॉस. भावेश मोरे मात्र रिटायर्ड होतोय. पुढचा बॉल विक्रांतला घेऊन यावा लागेल. आर्यन जबरदस्त खेळी करतो. 31 धाव्यांची. पुढचा बॉल यावेळी नेत्रदीप फटका. नक्कीच डोळ्यांचं पारडं फेडणारा हा फटका होता. येतोय आर्यनच्या बॅट मधून. इथे मात्र जबरदस्त बॅटिंग आर्यन पाटील इथे करतोय. नक्कीच आपल्या गिवली गावाला एक उभरता सितारा मिळतोय आर्यनच्या स्वरूपामध्ये. ज्या प्रकारे तो बॅटिंग करतो. डावखुरा फलंदाज आहे. आपण मागील वर्षी असा फलंदाज जो पाहिला होता तो तन्मय केनीच्या स्वरूपामध्ये जो आपल्याला बघायला मिळाला होता. त्यानंतर जर तन्मय नंतर जर कुठल्या डावखुरा फलंदाजाने जागा घेतली असेल तर मी म्हणेल की आर्यन आहे जो आपल्या गिवली गावासाठी एक उभरता सितारा बघायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. तर दरम्यान त्याचा 22च्या स्वरूपामध्ये चौकार चूक झालाय केतनकडनं. स्कोरबोर्ड इथून मात्र जलद पडतोय. आता मात्र जाऊन पोहोचलाय 67. 67 धाब्यांवर. पाचवं षटक प्रगती पथावर. शेवटचे 2 बॉल बाकी. आर्यन पुन्हा एकदा फटका. यावेळी चेंडू पुन्हा जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. षटकार. शेवटचा बॉल. इथे मात्र आर्यन जबरदस्त बॅटिंग करतोय. पुढचा बॉल ब्लॉक कॉल होता. इथून मात्र खोदून काढला. एक धाव. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक धाव इथे कम्प्लीट होतोय. 5वं षटक इथे कम्प्लीट झालं आणि 5 षटकानंतर धावसंख्या 74. 74 वर जाऊन पोहोचलाय. दरम्यानच जाऊ एका छोट्याशा ब्रेक मध्ये. देऊया डीजेला संधी. तर आर्यनला आपण स्ट्राईकवर बघू शकतो. आतापर्यंत 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 44 44 धाव्यांची जबरदस्त खेळी करताना आपण बघतोय. नॉट आउट आहे. आजच्या दिवसातील 50ची संधी, अर्धशतकाची संधी आर्यन साठी निर्माण झालाय. पुढचा बॉल जबरदस्त फटका. चेंडू जातोय षटकारासाठी आणि नक्कीच टाळ्यांचा गजर आर्यनसाठी. काय उभरता सितारा आपल्याला मिळतो. षटकाराने होते अर्धशतक पूर्ण आर्यनचं. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केलाय. नक्कीच टाळ्या झाल्या बरेच. आणि खरोखर आर्यनच्या स्वरूपामध्ये एक गिवली गावाला मिळालेला एक उभरता सितारा आपण पाहू शकतो. अवघ्या 19 बॉल मध्ये 50 धावा कंप्लीट केलेत. 6 षटकार 2 चौकारच्या मदतीने आपल्याला बघायला मिळतोय. 263च्या स्ट्राईक रेट हा खेळत आहे. पुढचा बॉल फुलटॉस. इथून मात्र बॅक टू बॅक षटकार आर्यनच्या बॅट मधून. जबरदस्त बॅटिंग करतोय. काय जबरदस्त बॅटिंग. नक्कीच मी म्हटलं की तन्मय केनी
हा एक उभरता सितारा होता. त्याच्यानंतर जर कोणी जागा घेतल्या तन्मय नंतर तर मी म्हणेन की आर्यन पाटील एक डावखुरा फलंदाज आपण बघायला मिळतो. काय बॅटिंग करतो. इथून मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गरज नाहीये आर्यनला, कारण सरळ बॅटीने धावा येत आहेत, तर मला नाही वाटत आहे की आर्यनला गरज आहे रिव्हर्स खेळण्याची, कारण चांगला खेळतोय तो आतापर्यंत आणि धावा त्याच्या बॅट मधून होत आहेत. तर 3 बॉल अजूनही शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा सचिन. पुढचा बॉल यॉर्क लाईनचा चेंडू इथून मात्र समजला नाहीये. जबरदस्त बॉल, जबरदस्त कमबॅक मात्र इथे 2 बॉलवर दाखवले. स्कोर बोर्ड वर लक्ष देऊया. धावसंख्या 86 वर आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. बघूया आजच्या दिवसातील हाईट्स या टुर्नामेंट बघायला मिळेल का, तर नक्कीच बघायला मिळेल, कारण येतोय आर्यन च्या बॅट मधून षटकार. जबरदस्त बॅटिंग आर्यन इथे करतोय. काही जबरदस्त बॅटिंग, नक्कीच टाळ्यांचा गजर मी म्हणेन आर्यनसाठी झाला पाहिजे. ज्या प्रकारे त्याने बॅटिंग केलाय, कोणाला वाटलं होतं की आर्यन अशा प्रकारची खेळी करेल. 62 वर आणि शेवटचा बॉल फेकून दिलाय. स्क्वेअर लेग रिझम जातोय कॅमेरामॅनच्या भेटीला षटकारासाठी. जाऊया डीजे जवळ शेवटच्या बॉल साठी. थँक्यू. नक्कीच आपण आर्यनला साईड स्क्रीनवर जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून झालेली आहे. 9 षटकार, नक्कीच तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय. 9 षटकार आर्यनने टोकल्यात. 68 ची नॉट आउट खेळी 9 षटकाराच्या, त्याचबरोबर 2 चौकाराच्या मदतीने जी त्यांनी खेळी केलाय, स्कोर बोर्डला नेऊन पोहोचवलं गेलंय ते 98 वर आणि 99 आतापर्यंतचा हाय स्कोर आपण बघू शकतो. 99 वर जाऊन पोहोचवलाय या स्कोर बोर्डला आणि लक्ष केंद्रित केलंय 99चं. जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळाली आर्यन कडनं. दरम्यानच पुढची मॅच आपल्याला बघायला मिळेल. पुढची मॅच पुन्हा एकदा दिरगाव एंटरप्राइजेस विरुद्ध नव्या एंटरप्राइजेस. चला विराज मर्दे जेथे कुठे असतील कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विराज मर्दे. तर जाऊया ब्रेक मध्ये. मी वळतोय आमचे डीजे तिथे शांत बसलेत आणि आमच्या डीजेला देतो संधी. सशांत तामरे तुम्हाला तिथे भेटतील आणि त्यांच्या हस्ते जाऊया एक राणाची तृप्तता करण्यासाठी सुमधुर संगीतासाठी. सोलोमन चावले इथे आलेले आहेत. त्यांचं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम. आणि नक्कीच तुमच्या श्रवण इंद्रियापर्यंत एक गोड आवाज तुम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. म्हणजेच सोलोमनजी चावले इथे आले. थँक्यू सो मच. आणि मला सुद्धा बरं वाटलंय, एक चांगला कॉमेंटेटर आणि खूप वर्षानंतर मी तुमचा आवाज ऐकेल या जीपीएलच्या माध्यमातून. तर नक्कीच या मॅचसाठी माईक त्यांच्या हातात सोपवतो आणि संधी त्यांच्याजवळ. धन्यवाद भाविन. कालपासून एकाती धुरा सांभाळतोय भाविन आणि त्याने आता त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्याची विनंती केली आहे. धन्यवाद भाविन खूपच. तर सुरू असलेला हा सामना
उत्तुंग असे 99 धावांचे आव्हान 36 चेंडूमध्ये सामना करण्यासाठी उतरले ती प्रथम जोडी केतन तामोरे आणि प्रथमेश मर्दे यांच्या रूपाने नितीन गोरख आणि किरण मर्दे प्रतिष्ठान यांच्या वतीने खरोखर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळेल ती आर्यन याच्याकडनं 68 धावांची एक तडाखेबाज फलंदाजी अक्षरशः धावांचा व सिक्सरचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला तो फक्त दुसऱ्या सामन्यामध्ये या रविवारच्या एक सुंदर दिवसामध्ये गिवली प्रीमियर लीग 2026 एक छान अशा प्रवासात सुंदर एक से एक सामने आपल्याला कालपासून पाहायला मिळाले आणि उत्सुकता प्रत्येक सामन्या जरी कणिक वाढत आहे आणि त्याचे श्रेय जाते पूर्ण खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांना व उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रसाद लाभताना या गिवली 2026 बघूया 99 धावांचे आव्हान सर्वात जास्त हायएस्ट स्कोर जो आज पाहायला मिळाला फक्त दुसऱ्या सामन्यामध्ये अजून भरपूर सामने दिवसभरात पडलेले आहेत मी प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी आपले सीट सोडायचे नाहीयेत असेच उत्सुकतापूर्ण सामने पाहायला मिळतील व चौकार षटकारांचा व विकेटचा महापूर नक्कीच येणार आहे तो आजच्या दिवसामध्ये 36 चेंडू 99 धावांचे आव्हान काही मोठे असे आव्हान खूपच मोठे असे आव्हान आहे परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आहे जितेश नितीन गोरख आणि किरण मर्दे प्रतिष्ठान संघाची ती सुद्धा तोडीस तोड आहे असं म्हणावं लागेल परंतु सगळा खेळ हा आकड्यांचा नसतो हे पाहायला नक्कीच मिळेल विशाल तांबोरे पहिले षटक घेऊन येतोय तो आपल्या संघातर्फे सामना करेल केतन तांबोरे एक तडाखेबाज उत्कृष्ट फलंदाज गिवली प्रीमियर गाजवलेला फलंदाज बघूया कशा प्रकारे आणि सामन्याला सुरुवात होते पंचांचा इशारा पहिले षटक मार्गस्थ विशाल तांबोरे सामना करेल राऊंड विकेटने केतन तांबोरे पहिला आखू टप्प्याचा चेंडू बॅटवर काही व्यवस्थित आला नाही फक्त सर्कलच्या बाहेर सुंदररीत्या अडवलेला आहे तो एकच धावावर समाधान मानावं लागेल एक धाव संख्येने खाता उघडता येते नितीन गोरख आणि किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचं सावध सुरुवात दुसरा चेंडू सामना करेल प्रथमेश मर्दे दुसरा खूपच छान चेंडू पंचाकडे अपील मागितली आणि पंचाने ती उचलून धरलेली आणि अशा तऱ्हेने पहिलाच जबरदस्त भगदाड पडतंय संघाला अशा तऱ्हेने पहिलं विकेट महत्वाचं विकेट ज्याच्याकडनं तडाखेबंद फलंदाजी अपेक्षा होती प्रथमेश मर्दे आपल्या पूर्णपणे समर्पण करून तंबूकडे परतताना आणि थोडासा शांतता पसरली ती पेवलिन मध्ये त्याची जागा घेण्याकरता येतोय तो आणखी एक जबरदस्त फलंदाज सचिन अंबिरे कित्येक वर्षापासून गिवली प्रीमियर लीगचं आयोजन होते त्यामध्ये आपल्याला यांची फलंदाजी तडाखेबाज फलंदाजीचे आपल्याला भरपूर नमुने पाहायला मिळाले अपेक्षा आहे त्यांच्या संघांना सुद्धा आणि प्रेक्षकांना सुद्धा त्यांच्याकडे अशाच एखाद्या खेळीची जी या संघाला त्यांची जी अडकलेली नौका आहे ती पहिली तरी पार पाडेल अशी अपेक्षा ठेवून या सामन्याला सुरुवात होते तिसरा चेंडू घेऊन येतोय तो सुरेख गोलंदाजी करणारा विशाल पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक परंतु आतापर्यंत 2 चेंडू सुरेख पडलेले आहेत 2 चेंडूमध्ये फक्त एक धाव आणि एक महत्वाचा गडी बाद केलाय तिसरा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू बॅटवर काही व्यवस्थित आला नाही आणि मिस चेंडू खूपच सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल 99 धावांचं आव्हान 36 चेंडू मध्ये आणि ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते विशालकडनं कौतुकास्पद आहे पॉवर प्लेचं षटक आणि पूर्णपणे बांधून ठेवलं आहे ते फलंदाजांना चौथा चेंडू मार्गस्थ पहिल्या षटकात जुना जोरदार फटका पंचाकडे अपील मागितलेली आहे परंतु बघूया पंचाचा निर्णय काय असू शकतो तो हाणामारी करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा अपयशी सचिन हंबिरे निर्धाव असा चेंडू सुरेख गोलंदाजी पहिलं षटक मार्गस्थ 99 धावांचे 36 चेंडू मध्ये एक भले मोठे आव्हान परंतु अजून ज्या प्रकारची सुरुवात मिळायला हवी होती ती संघाला अजून मिळालेली नाहीये
आणि एक महत्वाचा गडी सुद्धा बाद झालेला आहे. थोडंसं टेन्शनचं वातावरण. अशातच 5वा चेंडू मार्गस्थ. 5वा चेंडू आणि पुन्हा तटवण्याचा प्रयत्न. पंचांचा मला वाटतं इशारा आहे. स्वैर एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपाने जुळते. ती धावसंख्या 2 वर पोहोचते. एक गडी बाद. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय पहिल्या षटकामध्ये आणि सुरेख गोलंदाजी करतोय विशाल. 5वा चेंडू मार्गचा आणि व्यवस्थित बॅटवर काय आला नाही, परंतु एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा मानस उधळून लावला आहे तो क्षेत्ररक्षक. काने खरोखर सुंदर थ्रो आणि एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या होती ती 3. केतन तामरे पुन्हा स्ट्राईकवर आलेला आहे आणि शेवटचा चेंडू या षटकातील असेल. पहिल्या षटकात फक्त 4 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि शेवटचा चेंडू विशाल तामरे सामना करेल केतन तामोरे. खूपच सुरेख फटका आणि मला वाटतं ऑन द स्ट्रेट ड्राईव्ह चौकारा दिशेने जातोय. 4 धावेने षटक पूर्ण होतंय. समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती किरण वर्दे प्रतिष्ठान नितीन गोरख प्रतिष्ठान यांच्या संघाची 7 धाव संख्या. एक गडी बाद. 92 धावसंख्येचे एक जबरदस्त भले मोठे आव्हान आहे. ते 5 चेंडू षटकामध्ये राहील. 30 चेंडू आणि 92 धावांची गरज. ज्या प्रकारचा हा मैदान आहे, ज्या प्रकारची जी धावपट्टी आहे, ज्या प्रकारचा जो वातावरण आहे, बघता 32 चेंडू 92 धावांचे 30 चेंडू 92 धावांचे आव्हान सहज पार करू शकता येईल, परंतु त्या प्रकारची खेळीची अपेक्षा या 2 फलंदाजांकडनं आणि प्रेक्षकही उत्सुकता ताणली गेली की त्यांना सुद्धा चौकार आणि षटकारांचा जो पाऊस पाहायला मिळाला आर्यन यांच्या बॅटीतून तशाच प्रकारची एक खेळी नक्कीच पाहायला मिळेल. तसं दुसरं षटक मार्गस्थ. आणि हा सुरेख उंच गेलेला आहे. झेलू पाहायचा आहे आर्याच्याकडे आणि सुंदर झेल. एक जबरदस्त विकेट पडलेली आहे. खूप मोठं नुकसान होताना सचिन अंबिरे याच्या रूपाने. श्रीपाद यांच्याकडनं सुरेख गोलंदाजी सुरुवात. ज्या प्रकारचे विशाल तामरे यांनी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याचाच वारसा घेऊन पुढे चालवताना पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आपल्या वैयक्तिक एक महत्वपूर्ण गडी बाद केला. तो म्हणजे सचिन हंबीरे. एक तडाखेबाज फलंदाज आणि जबरदस्त संकटात नेऊन टाकलाय त्या संघाला. त्याची जागा घेण्याकरता आता येतो विराज. सामना करेल श्रीपाद हंबीरे यांचा दुसऱ्या गेम. आणि सुरेख फटका. मला वाटतं नक्की षटकार शकतो आणि षटकार. खूपच सुंदर षटकार पाहायला मिळाला. तो एक थोडासा रिलीफ पॉइंट पाहायला मिळतोय तो नितीन गोरख किरण वर्दे प्रतिष्ठान संघाच्या साठी. धावसंख्या 6 ने भर धावसंख्या होती ती 13. आणि पुन्हा फटकावण्याच्या नादात हा उंच गेलेला झेलू शकतो का, परंतु हा सेफ शॉट. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता.
आणि केतन तामोरे जीवानिशी खेळण्याचा प्रयत्न करून तू बॅट वरती आणि हा एक लेग बाईचा इशारा पंचांचा. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्येत ती 15. धावसंख्येत 1 ने वाढ, 15 धावसंख्या. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या लागली ती 15. 2 गडी बाद. सामना करेल विराज श्रीपाद यांचा आणि हा फुलटा चेंडू. ज्या पद्धतीने हा बॉल सुटला होता हातातून त्याच्यावरती षटकार असं लिहिलं होतं. धावसंख्येत 6 ने भर, धावसंख्या होती 21. खूपच सुंदर बलंदाजी पाहायला मिळते ती विक्रांत मर्दे याच्याकडनं. आतापर्यंत 3 चेंडू 13 धावावर खेळतोय तो आणि आपल्या संघासाठी आशेचा किरण बनलेला आहे. दुसऱ्या षटक मार्ग असताना दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू श्रीपाद यांनी पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारे बळी मिळवलं होतं. एक सुंदर षटक होईल परंतु थोडंसं महागडं षटक जाताना अजूनही शेवटचा चेंडू बाकी. विक्रांत कशा प्रकारे सामना करतो आपल्या संघासाठी. धावा भरपूर जमवायच्या आहेत. शेवटचा चेंडू आणि विराज दाद मागितले परंतु मला वाटतं निर्धाव असा चेंडू. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती नितीन गोरख किरण मर्दे प्रतिष्ठानाची 21. 2 गडी बाद. आणि सामन्याची सुरुवात होताना तिसरं षटक मार्गस्थ वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो विशाल तांबरे आपल्या संघाकरता. पहिल्या षटकात खूपच सुरेख गोलंदाजी केली होती. एक इकॉनॉमिकल षटक टाकलं होतं. एक महत्वपूर्ण गडी बाद केला होता. धावसंख्या धाव फलकावरती 21. 99 धावांचं भलं मोठं तगडं आव्हान आहे ते 36 चेंडू मध्ये आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 षटकानंतर 21 धावसंख्या धाव फलकावर लागली आहे. 2 महत्वपूर्ण गडी बाद. केतन तामोरे जीपीएल स्टार अजूनही मैदानात शड्डू ठोकून उभा आहे. षटकाला सुरुवात. विशाल तांबोरे यांचा सुरेख चेंडू पण लेच्या दिशेने गेलेला चेंडू आणि मला वाटतं हा चौकार सुद्धा. पंचांचा निशारा वाईटचा आणि अतिरिक्त 4 धावा म्हणजे 5 धावा धाव फलकावर लागतात. स्क्वेअर चेंडू खूप मोठा ड्रॉबॅक आहे प्रत्येक संघाकरता आणि त्यावरती धावा मिळणे हा अजूनही मोठा एक नुकसान आहे. यावरती थोडं संघाने काम करायला हवं कारण की अतिरिक्त धावा आहेत ह्या खूप टेन्शन वाढवणार आहेत. बोनस धावसंख्या 5च्या भराने 26 धावसंख्येवर पोहोचतोय तो 2 षटकानंतर. पुढचा चेंडू विशाल तांबरे यांचा आणि केतन यांचा जबरदस्त फटका परंतु बॅटवर काही व्यवस्थित आला नाही. आर्यन याने सुंदररित्या तो अडवलेला आहे. मला वाटतं एकच धावसंख्येने भर पाडावं समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्येत 27. 3 षटकाचा खेळ हा मार्गस्थ. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. विशाल पहिला चेंडू वर टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडू सुरेख कमबॅक केलं त्याने. विक्रांत आणि मला वाटतं हा त्रिफळाचे बॉल लिव्ह करण्याच्या नादात महत्वपूर्ण विकेट गमावली आहे.
त्याची जागा घेण्याकरता अजून करंट रन रेट हा 12चा आणि रिक्वायर रन रेट हा जवळजवळ 20चा आहे. विशाल यांची सुरेख गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि गौतम मारायचा प्रयत्न, परंतु पंचांचा एक स्क्वेअर चेंडूचा इशारा. वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव एक जोडली जाते ती संघाकरता. 28 धावसंख्या धावफलकावरती 99 धावांचे एक जबरदस्त तगडे आव्हान घेऊन उतरलेला आहे. चेंडू आणि सुरेख चेंडू, परंतु मला वाटतं हा स्क्वेअर चेंडू. एक अतिरिक्त धाव आणखी लगातार दुसरा हा स्क्वेअर चेंडू वाईट. 29 धावसंख्या धावफलकावर. आणि थोडंसं कानमंत्र देण्यात आलंय विशाल तामोरे यांना ज्येष्ठ रक्षकाकडनं. बघूया कशा प्रकारे कमबॅक करतात ते. 2 चेंडू स्क्वेअर झाल्यानंतर पुढचा चेंडू आणि हा कव्हरच्या दिशेने जाणारा मला वाटतं सुरेख फटका, षटकार. कव्हरचे जे फिल्डर बसते, प्रेक्षक बसते, त्यांना विनंती करतो थोडंसं मागे बसायच्या बाउंड्री लाईनच्या. विनंती करतो, धन्यवाद. पुढचा चेंडू 35 धावसंख्या आणि हा शाखू टप्प्याचा चेंडू. बॅटवर काय व्यवस्थित आला नाही, परंतु मला वाटतं हा सेफ शॉट असू शकतो. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा जी मनशा होती ती पूर्णपणे आवर्ती घेतली, कारण की तिकडे खतरा असू शकला असता. 36 धावसंख्या धावफलकावरती ज्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला आपल्याला कव्हरच्या दिशेने, खरोखरच कौतुक करायला लागेल फलंदाजाचं. खूपच चांगला एक्झिक्यूट केलेला फटका आणि प्रेक्षणीय असा फटका पाहायला मिळाला. केतन तामोरे सामना करेल विशाल तामोरे यांचा. आणि केतन तामोरे यांना सुरेख हा जबरदस्त चेंडू होता, ब्लॉक पद्धतीचा चेंडू. केतन यांना हा चेंडू खूपच घातक असा चेंडू होता, थोडक्यात बचावले ते विशाल तामोरेंची सुरेख गोलंदाजी. निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू. केतन तामोरे, संघाला गरज आहे तुमच्या फटकेबाजीची, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी जी अपेक्षित होती अजूनही तुमच्याकडे झाली नाही. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा मानस आहे आणि तो पूर्ण सुद्धा केलेला आहे. धावसंख्येत 2 ने भर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 38. लॉस ऑफ 2 विकेट. धन्यवाद डीजे. सुरेख असं डीजे वादन संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय ते डीजे वादकाच्या माध्यमातून. आणि अशातच 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 38. 3 बाद. आणि आता समीकरण थोडंसं असं आहे की 3 षटकामध्ये 61 धावसंख्येचं एक एव्हरेस्ट एवढं आव्हान आहे. ते पार करण्याकरता 2 खेळाडू जे मैदानात अजूनही आहेत ते म्हणजे केतन तामोरे आणि गौतम. मूर्तिलहान, कीर्तिमान. एक सुरेख फटका त्यांच्या बॅटीतून आपल्याला कव्हरच्या दिशेने षटकार पाहायला मिळाला. अशाच काही षटकारांची, हाणामाराच्या षटकांची गरज. आणि आर्यन पहिल्या इनिंगचा सुपरस्टार, 68 धावांची खेळी करणारा, 10 षटक ठोकले, 9 षटक. तो आता गोलंदाजी धुरा सांभाळताना आपल्या संघाकरता
बघूया धाव संख्येत बॅटिंग मध्ये धावा त्याने भरपूर वसूल केल्या, परंतु आता इकडे कंजूसगिरी करतोय का ते पाहणं महत्वाचं ठरेल. षटक मार्गसह पहिला चेंडू सामना करेल गौतम आणि जबरदस्त चेंडू, पंचाकडे दाद मागितली आणि पंचाने ती उचलून लावलेली आहे आणि लेग बिफोर बाद होताना गौतम. अजून एक धक्का बसताना सामना करतो यज्ञेश मेहर. दुसरा चेंडू आरेनाचा आखून टप्प्यात चेंडू उंच गेलेला, जलशोधक पाहणं महत्वाचं ठरेल आणि हा थोडासा फंबल होता ना तिकडे क्षेत्ररक्षक. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 39. खूपच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती आर्यन यांच्याकडनं. एक तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळाली, धावांचा झंझावात पाहायला मिळाला पहिल्या इनिंग मध्ये त्यांच्याकडनं. एक उगवता तारा, इमर्जिंग स्टार ऑफ द गिवली आर्यन. तिसरा चेंडू वैयक्तिक पहिलं षटक सामना करेल केतन आणि सुरेख चेंडू आणि मला वाटतं फॉलो थ्रू मध्ये एक सुरेख झेलू शकतो अशा तऱ्हेने महत्वपूर्ण विकेट पडताना केतन तांबरच्या रूपाने आणि मॅन द मॅचच्या दिशेने आपली दावेदारी मजबूत करताना आर्यन. धन्यवाद डीजे. आणि ज्या प्रकारची संघाला आता रिक्वायर्ड रन रेट 24, अशक्य असं काहीच नाही क्रिकेटमध्ये, परंतु ज्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते, क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ते पाहता खूपच सुरेख प्रदर्शन आर्यनाच्या कडनं. आणि हा टॅप केला चेंडू हलक्या दिशेने ढकलला हलक्या हाताने. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या होती 40. सुरेख गोलंदाजी करतो तो आर्यन. खरोखरच आर्यनचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, कारण की एवढ्या लहान वयामध्ये ज्या प्रकारची त्याने जो ब्लंडर आणला होता, क्रिस गेल सारखा डाव्या यष्टी शैलीचा खेळाडू आणि उजव्या हाताने गोलंदाजी टाकणारा आर्यन. खरोखर ज्या प्रकारचा पेस आहे, ज्या प्रकारची जी ऍक्शन आहे, लेंथ आहे, खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. एक उगवता खेळाडू, जे लक्षण आपण पाहतो एका क्रिकेटरमध्ये, त्याचे सगळे गुण त्याने आत्मसात केले आणि त्यावर तो खूप मेहनत करतो आणि नक्कीच आशा आहे की भविष्यात तो एक चांगला खेळाडू म्हणून नक्कीच उगवेल, यात काही शंकाच नाही. शेवटचा चेंडू सामना करेल यज्ञेश मेहर आणि सुरेख फटका मारलेला आहे. कार्पेटच्या दिशेने खेळून काढले, एक धाव पूर्ण केली, मला वाटतं दुसरी धाव चोटी घेण्याचा प्रयत्न आणि इकडे खूपच सूचकता दाखवली, समय सूचकता आर्यनने. गडी बाद केलाय तो विनायक याच्या रूपाने. विनायक बिनबाद 0 आउट होताना. अवस्था खूपच बिकट होताना
नितीन गोरख आणि किरण मर्दे प्रतिष्ठान संघाचे, कारण की ज्या प्रकारचे धावसंख्येचं आव्हान होतं 99 एक डोंगराएवढे आव्हान होते, परंतु त्याचा जो पाठलाग करण्याची जी पूर्ण स्ट्रॅटेजी फसली आहे ती संघाची, आणि आता त्याची जागा घेण्याकरता जातोय तो हार्दिक वाज. 2 षटकामध्ये जवळजवळ 29 ची सरासरी म्हणजे 58 धावसंख्येची आव्हान अजून हा सामना जिंकण्याकरता. 41 धावसंख्या धावफलकावर 6 गडी महत्वाचे तंबूत. श्रीपाद सुंदरता टोलला चेंडू, 1 धाव वर समाधान मानावं लागेल. श्रीपाद हंबीरे सुरेख गोलंदाजी करताना धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होती 42. 6 गडी बाद. जवळजवळ 31 ची धावसंख्या सरासरी राखायची ती हा सामना जिंकण्याकरता. 5वं षटक मार्गस्थ, वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलाय तो श्रीपाद हंबीरे आपल्या संघाकरता. धावसंख्या 42. 6 गडी बाद. संघाला काही षटकारच तारू शकतील. दुसरा चेंडू आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि षटकार. आणि नो बॉल अबो हाईट वेस्ट. थोडा निर्णय करण्यात येईल आणि हा पंचाचा निर्णय की हा नो आहे. एक अतिरिक्त धाव, एक अतिरिक्त चेंडू मिळतोय तो. अशाच काही षटकारांची गरज आहे हा सामन्यात कलाटणी देण्याकरता. यज्ञेश मेहर खूपच उत्तम फटकेबाजी करताना. श्रीपाद षटक मार्ग आणि आखूड पद्धतीचा चेंडू, परंतु याचा काही फायदा उचलता आला नाही. फ्री हिट होती, परंतु संपूर्ण सपशेल अपयशी. श्रीपाद यांचा खूपच चांगला कमबॅक म्हणता येईल. धावसंख्या 49, अजूनही 50 धावांची गरज आहे. 10 चेंडू अजूनही शिल्लक. पुढचा चेंडू आणि यज्ञेशांचा पुन्हा हाणामारीचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा अपयशी. आणि सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल श्रीपाद यांचे. जितू निजाई यांनी कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते श्रीपाद यांच्याकडनं. सामना करतोय तो यज्ञेश मेहर. चौथा चेंडू, आखूडपंच चेंडू आणि हा सुद्धा उंच तटवलेला आहे, परंतु पाहणं महत्वाचं ठरेल. आणि हा झेलबाद. विकेटचं पतन होताना आणि आता मोठा खिंडार पडतोय ते संघाला. आणि कुठेतरी एक ज्या आशा होत्या त्या मावळताना, आणि फक्त मला वाटतं आता औपचारिकता बाकी राहिली आहे सामन्यामध्ये. भलं मोठं आव्हानाचा सामना करताना ज्या प्रकारची पडझड झाली आहे टप्प्याटप्प्याच्या अंतराने, ती खरोखरच प्रशंसनीय म्हणावं लागेल व अभिनंदन करावं लागेल ते गोलंदाजाचं. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली आहे ती खूपच कौतुकास्पद आहे आणि पूर्णपणे एक ब्रेक दिलाय त्यांच्या धावसंख्येला. श्रीपाद हंबीरे. 5वा चेंडू मार्गस्थ आणि विनोद प्रभू. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती श्रीपाद यांच्याकडनं. लगातार हा 4था चेंडू आहे जो डॉट टाकलेला, त्यात एक विकेट सुद्धा मिळवलेली आहे. श्रीपाद हंबीरे यांच्याकडनं सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू. शेवटचा चेंडू ह्या 5व्या षटकातील. सामना करेल तो विनोद प्रभू. विनोद प्रभू यांचा हा सुंदर फटका
चौकार मिळेल, थोडासा रिलीफ मिळताना या चौकाराने त्यांच्या संघाला. धावसंख्या 4 ने भर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागते धावफलकावरती 53, लॉस ऑफ 7 विकेट्स. फक्त औपचारिकता बाकी शेवटच्या षटकामध्ये. येत आहेत ते ब्रिजेश भाऊ. खरोखर त्यांच्यासोबत आम्ही क्रिकेट खेळलो. कव्हरचे उत्कृष्ट फलंदाज होते, उत्कृष्ट गोलंदाज. बघूया अब 40च्या आता या सामन्यामध्ये काय करतात आपल्या संघाकरता. पहिला चेंडू, सुरेख चेंडू म्हणावा लागेल ब्रिजेश यांचा. किती बिझी असले तरी ब्रिजेश भाऊ आपल्या क्रिकेटचा जो सराव आहे ते कधी सोडत नाहीये. त्याची चुणूक आपल्याला आता या पहिल्या चेंडूमध्ये पाहायला मिळाली. ज्या प्रकारची गोलंदाजी ऍक्शन, अबा फुटचा एक सुंदर खेळाडू आपल्याला पाहायला मिळताना ब्रिजेश भाऊ यांच्या रूपाने. दुसरा चेंडू मार्गस्थ, खूपच सुरेख चेंडू. पंचाकडे दाद मागली आहे परंतु पंचाने ती फेटाळून लावली आहे. धाव संख्येत 22च्या रूपाने एक भर पडते. पंचाचा इशारा 22. धावसंख्या 1 ने भर धावसंख्या होती ती 55. 5 षटक 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे आणि औपचारिकता फक्त बाकी 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि सामना जिंकण्याकरता भलं मोठं आव्हान होतं. त्यात पूर्णपणे सपशेल अपयशी ठरताना संघ सामना करेल. हार्दिक वाज. तिसरा चेंडू आणि पंचाचा इशारा एक स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धाव संख्या होती ती 56. 7 गडीच्या पतनानंतर ब्रिजेश भाऊ यांचा तिसरा चेंडू. कुठे चेंडू, सुरेख चेंडू म्हणावा लागेल. पंचाकडे दाद मागितली होती परंतु मला वाटतं 22च्या रूपाने एक धाव पूर्ण करता येईल. सहजरित्या पूर्ण केली. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या होती ती 57. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विनोद प्रभू सामना करेल तो ब्रिजेश मोरे यांचा. चौथा चेंडू मार्गस्थ, उंच तगडा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटवर काही व्यवस्थित आला नाही. एक धाव पूर्ण केलेली आहे परंतु दे डोंट माइंड, कारण की जरी 2 धावा गेले तरी त्यांना काही फरक पडणार नाहीये. ज्या प्रकारची धावसंख्या त्या डोंगर त्यांनी उभा केला आहे ते पाहता या 2 धावा जरी गेल्या तरी ते रिलॅक्स आहेत. सध्या रिलॅक्स मोड मध्ये असलेला हा संघ भल्या मोठ्या धावसंख्येचं आव्हान घेऊन आणि हा सुरेख फटका पाहायला मिळतोय. थोडीशी जखमेवरती फुंकर षटकाराच्या रूपाने. आणि मला वाटतं चेंडू कोणाला लागलेला आहे का? प्रेक्षकांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं लक्ष ठेवायचं आहे चेंडू येणाऱ्या षटकाराचा. थोडंसं लक्ष ठेवायचं आहे कारण की चेंडू खूप जोरात लागतो. थंडीचे दिवस आहेत. मलम आहे का आपल्याकडे? 5वा चेंडू, शेवटचा चेंडू. औपचारिकता फक्त बाकी आणि हा एक फुल टच पडत चेंडू परंतु विनोद प्रभूंना काही फायदा उचलता आला नाहीये आणि अशा तऱ्हेने सामना विजयी होतोय. आणि पुढच्या सामन्याकरता टॉस करता मी दोन्ही कर्णधार
ढकलण्यात आलेला आहे. तर आज आपल्याला सगळे सामने वेळेवर पूर्ण करायचे आहेत. मी पुन्हा पुन्हा विनंती करतो सर्व संघ मालक तसेच खेळाडूंना, आधीच लॉस पडलेले आहेत, आपला संघ आपला सामना कधी आहे याची सर्वांना अगोदरच माहिती आहे. तर मी विनंती करतो